कोकणचे भाग्यविधाते आमचे आधारस्तंभ माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, राज्याचे गृहमंत्री नामदार योगेशदादा कदम, तरुणांचे प्रेरणास्थान आमचे आधारस्तंभ यांनी मी राजेंद्र फणसे पालगड पंचायत समिती गणासाठी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। नक्कीच दादांच्या विकासाला लोक महत्त्व देत आहेत। आम्ही जेव्हा प्रचारात फिरतो त्यावेळेस नक्कीच जाणवते की दादांवरती लोकांनी विश्वास टाकलेला आहे। त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही। सर्व पक्ष एकत्र येऊन दादांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच लोक त्यांना हाणून पाडल्याशिवाय राहणार नाहीत। 100% दादांच्या विकासालाच लोक महत्त्व देत आहेत आणि अशा प्रकारचं आम्हाला प्रचारात जाणवते। पालगड हे साने गुरुजींचं गाव आहे। पालगड साने गुरुजींचं गाव असल्यामुळं त्या ठिकाणी पालगडमध्ये साने गुरुजींचं भव्य दिव्य स्मारक व्हावं अशा प्रकारचं विजन माझं आहे। त्याचबरोबर पालगडमध्ये एक किल्ला आहे, त्या किल्ल्याचं देखील संवर्धन व्हावं, पालगड किल्ल्याचं सुशोभीकरण व्हावं, पालगड किल्ल्याची चांगल्या प्रकारे डागडुजी व्हावी, त्या ठिकाणी पर्यटक येतात। दादा या विषयाला अधिक महत्त्व देतात। त्याचबरोबर रस्ते, वीज, पाणी याला देखील दादा प्राधान्य देत आहेत। पाण्याच्या समस्या जवळजवळ 90% पूर्ण झालेल्या आहेत। पालगड या गावामध्ये, पालगड या पंचायत समिती गणामध्ये जी गावं वंचित होती त्या सर्व गावांना योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे। पालगडमध्ये सोवेली हे शहीद तुकाराम भट्टे यांचं गाव आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक व्हावं त्यासाठी देखील दादा निधी उपलब्ध करून देणार आहेत। त्याचबरोबर पालगडला केसरकर जे देशासाठी शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ देखील तिथे चांगला चौक सुशोभीकरण व्हावा। त्याचबरोबर वीरचक्रप्राप्त बळीराम साळवी सोवेली यांच्या स्मरणार्थ देखील चांगलं काहीतरी व्हावं यासाठी माझं विजन असणार आहे। कुठल्या परिस्थितीमध्ये दादांच्या कृपाशीर्वादानं, बाईंच्या कृपाशीर्वादानं ही सर्व कामं मी मार्गी लावेन। नक्कीच खेडमध्ये नगरपंचायतच्या वेळेला 21-0 असा पॅटर्न दादाने राबवला। त्याच प्रकारे दापोलीमध्ये सुद्धा 18-0 अशा प्रकारचा पॅटर्न राबवला जाईल। माझ्या विरोधात धनाढ्य उमेदवार उभे आहेत, परंतु आम्ही जेव्हा प्रचारात फिरतो त्यावेळेस आम्हाला जाणवते की दादांच्या विकासाला लोक महत्त्व देत आहेत आणि नक्कीच आम्हाला भरभरून लोक मतदान करतील आणि आम्हाला पंचायत समिती, जिल्हा परिषदला पाठवतील अशा प्रकारचं मनोदय लोकांचं आहे।